सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। आणि माहिती आहे सगळ्यांचं आता वातावरण जरा वेगळं आहे, प्रोटेस्ट वगैरे चालू आहे, सगळे त्याच मूडमध्ये आहे। पण कसं आपल्याला जीवनही जगायचं आहे म्हटल्यावर चला आता आजचा दिवस म्हणजे का उपवासाचा, आज एकादशी आहे। तर काय मग सकाळी साबुदाण्याची खिचडी बनवली आणि चिमू म्हणाली माझासुद्धा आज उपवास आहे बरं, आणि जियासुद्धा म्हणाली। आणि सकाळी सकाळी मस्त दोघींनी बिस्किट वगैरे चहामध्ये खाल्लेली आहे, छानपैकी असा नाश्ता केलेला आहे आणि ह्यांचा उपवास आहे बरं। आज सकाळी बनवलेली साबुदाण्याची खिचडी मी काही तिला दिली नव्हती, तिला म्हटलं तू खाऊ नको, पण तिने 12-1 वाजता का होईना मागे लागून लागून दोघींनी मस्त अशी खिचडी खाल्ली। तिला म्हटलं फक्त बटाटे खा, मग तिने हो हो म्हणून सगळं काही खाल्लं। आता दुपारी काय बनवायचं म्हटल्यावर मग असं वरीचे तांदूळ साबुदाणा मस्त भाजून असं मिक्सरला बारीक वाटून घेतले, त्यात दही घातलं आणि त्यामध्ये मीठ वगैरे टाकून मस्त 10 मिनटं फर्मेंट व्हायला ठेवलं। त्यानंतर 10 मिनटानंतर इनो घालून मस्त असं पीठ फुगवून घेतलं। आता चला म्हटलं हे स्टीम करून घेऊया, मस्त असा आपला आज ढोकळा होईल। कारण सारखे साबुदाण्याची खिचडी वगैरे खायला थोडंसं जडच जातं, पचायलाही जडच जातं म्हणा, आणि थोडंसं वेगळं असावं, कारण कंटिन्यू साबुदाण्याची खिचडीही नको वाटते। तर चला आपण 15-20 मिनटं मस्त असं मंद आचेवर शिजून घेऊया। का आता अगोदर पाणी मी गरम करून घेतलेलंच होतं इडलीच्या पात्रामध्ये, आणि जास्त स्लो नाही म्हणजे एक मीडियम फ्लेमवर मी 15 मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे। छान असा झालेला दिसतोय चेक केलं तर। चला काय हरकत नाही आहे, चाकूने वगैरे कट करून घेतलं। पण तुम्हाला सांगेन कसं, आता आपल्याकडे मी ऑइलने ग्रीसिंग केलंच होतं, पण आपल्याकडे तो केक पेपर असतो ना, तो तर काही नाही आहे, आपण डायरेक्ट बॅटर त्यामध्ये ओतलं होतं। म्हणून खूप प्रयत्न करून सुद्धा आता डब्यातून काय आमचा ढोकळा सुटला नव्हता। मग पटकन चाकूने असं कटिंग करून घेतलं जेणेकरून पटकन सुटेल असं वाटलं होतं। तेव्हासुद्धा जरा आम्हाला खूप मेहनत करावी लागली, पण हरकत नाही, शेवटी आमचा ढोकळा आला बाहेर। आणि पटकन म्हटलं आता काय मोहरीची फोडणी देता येत नाही आहे, मिरचीची पटकन अशी फोडणी देऊया आणि छान अशी चटणी बनवूया, थोडंसं वेगळं असावं बरं। खूप जणांनी असं वेगळं काहीतरी पदार्थ बनवले असते, राजकी आमटी, मस्त राजगिराच्या पुऱ्या, कोणी असे खोबऱ्याच्या काय म्हणतात ना ते वड्या वगैरे, खूप छान काय बनवलं असेल। पण सध्या आम्ही आज ढोकळाच बनवला आहे, सकाळी खिचडी बनवली। तर चला सॉरी चटणीसुद्धा बनवली बरं, शेंगदाणा, दही आणि मिरची घालून आणि मीठ घालून मस्त अशी आंबट अशी चटणी बनवलेली आहे। तर चला जियाला आवडलं आहे, आणि आज पहिल्यांदा मी वरीच्या तांदळाचा आणि साबुदाण्याचा मस्त असं ढोकळा केला आहे, तो सुद्धा सुंदर झाला आणि फ्लफी झाला आहे बरं। तर चला खाऊन घेऊया। आणि जियाच्या पप्पाला अजून काय माहिती नाही मी काय बनवतोय, त्यांनासुद्धा दिला, त्यांनाही फार आवडला, आणि आमची चिमूबाईसुद्धा खायला बसली। आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन बरं, आज चिमूचा उपवास आहे, हो सगळं काय खाऊन तिचा उपवास आहे बरं। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, बाय।